महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील चान नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे की महाराष्ट्रामध्ये एक जे धरण होतं की महाराष्ट्रातील सातारा एक काय ठिकाण आहे, जो एक प्रदेश आहे मुलांना, जो जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामधील चान नदीवर की सातारा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक चान नावाची जी एक नदी आहे, त्या नदीवर एक ब्रिटिशकालीन धरणामुळे तर त्यांनी ब्रिटिशातल्या काळातल्या लोकांनी जे एक धरण बांधलं होतं कशासाठी की त्यांनी देखील भविष्याच्या दृष्टिकोनातून की पाणी ही गरजेची वस्तू आहे आणि भविष्य काळामध्ये पाण्याचा तुटवडा पडू नये म्हणून त्यांनी देखील ब्रिटिश काळामध्ये साहजिक म्हणजे 18व्या शतकामध्ये आपण म्हणू शकतो, कारण ब्रिटिशांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं. या 150 वर्ष राज्यामध्ये मुलांना 1800 ते 1950 म्हणजे 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे जवळजवळ 1800चा पूर्ण काळ आणि जो आपला 1900चा आहे तो 47 म्हणजे 47 वर्ष म्हणजे जवळजवळ 50 वर्ष म्हणजे 150 वर्ष भारतावर त्यांनी राज्य केलं. म्हणजे 150 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या की त्यांनी बऱ्याचशा योजना देखील ब्रिटिशांनी आखलेल्या होत्या की त्यांनी त्यांच्या भारतामध्ये बऱ्याचशा शाळा इंग्लिश मिडियमच्या ज्या शाळा आहेत ते त्यांनी शाळा सुरू केल्या होत्या. काही गोष्टीचा रोजगार सुरू केला होता. त्यांनी रेल्वे देखील बनवली की रेल्वे ट्रॅक बनवले. पहिली रेल्वे ही भारतामध्ये त्यांनी आणली होती मुलांना ब्रिटिश कालांनी. आणि त्याचप्रमाणे काही त्यांनी बंधारे देखील बांधायला सुरुवात केली. काही त्यांनी धरणे बांधली की भविष्याच्या दृष्टिकोनातून पाण्याची जी एक महत्त्वाची जी समस्या आहे, जी पाणी टंचाई ही समस्या आहे, ही टंचाई पुढे होऊ नये म्हणून त्यांनी पाणी अडवण्याचं काम केलं. त्यांनी धरण्याचं देखील काम केलं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील त्यांनी सांगितलंय की चान नदीवर जी चान नावाची जी नदी आहे त्या नदीवर त्यांनी काय केलं आहे ब्रिटिशकालीनचा अर्थ काय ब्रिटिशाच्या काळातील त्याला काय बोलणार ब्रिटिशकालीन धरणामुळे माळणी तलाव तयार झाला. आणि मग त्याच्यात जो कोणता तलाव तयार झालाय माळणी तलाव. त्यांनी जो धरण तयार केला होता त्या धरणातून तो एक माळणी नावाचा जो तलाव आहे तो तयार झालेला आपल्याला इथे दिसत आहे की बघा अशा प्रकारे हा तलाव आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे तो तलाव की त्या ब्रिटिशकालीन त्यांनी बांधलेला होता चान नदीवरती. आता इथे काय सांगितले उत्तर प्रदेशातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी येतात. मग त्या तलावाचं काय वैशिष्ट्य आहे ते सांगत आहेत की जो ब्रिटिशकालीन जो तलाव त्यांनी बांधला होता चान नदीवर जे धरण बांधलं होतं त्या धरणातून जो त्यांनी तलाव बांधला होता माळणी जो तलाव होता मग त्या माळणी तलावामध्ये ते रोहित पक्षी येतात हे त्यांनी सांगितले की त्या तलावामध्ये उत्तर आशियातून कुठून पक्षी येतात. हा जो पक्षी आहे या पक्षाचं नाव आहे रोहित पक्षी आहे. तो कुठून येतोय मुलांना तो उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात येतो आहे. त्यांनी त्या पक्षाचं नाव काय आहे रोहित पक्षी हे नाव आहे. म्हणजे त्याला काय बोलाय फ्लेमिंगोज म्हणजे काय रोहित पक्षी. आणि याचं स्थलांतर करून येतात. ते स्थलांतर करून येतात म्हणजे काय की त्या उत्तर प्रदेशातील सायबेरिया या ठिकाणावरून कुठे येतात सातारा जिल्ह्यातील चान नदीवरील जे धरण बांधलं आहे त्याचं जे धरण आहे माळणी जे तलाव तयार झाला आहे त्या तलावामध्ये हे जे पक्षी काय करतात स्थलांतर करून येतात. म्हणजे किती लांबून ते प्रवास करून येत आहे बघा. उत्तर आशिया कुठे आहे जसं आपला हा भारत देश आहे त्या बाजूला आफ्रिका आहे आशिया युरोप जे युरोपवरती आहे एवढ्या लांबच्या ठिकाणातून ते प्रवास करून येत आहेत मुलांना. मग अशा प्रकारे तो कोणता आहे की हा जो रोहित पक्षी आहे कुठून येत आहे उत्तर आशियातील सायबेरिया या ठिकाणावरून जे माळणी नावाचे जे तलाव आहे ते कोणी बांधलं आहे ब्रिटिशकालीन सरकारने. कधी बांधलं आहे मुलांना की ब्रिटिशकालीन जेव्हा त्यांचं राज्य होतं ब्रिटिशकालीन त्यावेळेस त्यांनी कुठे बांधलं आहे सातारा जिल्ह्यातील या ठिकाणी बांधलेलं आहे. चान नदीवर त्यांनी बांधलेलं आहे. तर अशा प्रकारे हा पक्षी एवढा लांबून स्थलांतर करून तो कशासाठी येत आहे अंडी घालण्यासाठी येत आहे मुलांना. हे देखील आपण पाहत आहोत की तो अंडी घालण्यासाठी तो खास एवढा लांब प्रवास करून येतो. स्थलांतराचा अर्थ काय आहे मुलांना स्थलांतर म्हणजे काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करून जाणे याला काय बोललं स्थलांतर करणे बोलले. की आपल्याला जर इथून समजा मुंबईहून गावाला जायचं असेल तर आपण स्थलांतर करून जात आहोत. मग आपण बसने जाऊ शकतो, ट्रेनने जाऊ शकतो, लक्झरी बसने जाऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे वेगवेगळ्या साधनांचा पर्याय आहे. तर तसंच हे देखील आपल्या पंखाच्या सहाय्याने ते काय करत आहेत उत्तर आशियामधून सायबेरिया प्रदेशातील जो हा रोहित पक्षी आहे तो त्या तलावामध्ये येत आहे. मग त्या तलावामध्ये येण्यामागचं कारण काय आहे ते देखील आपण पाहूया. तिथे घरटी बांधतात. मग तिथे ते कशासाठी येत आहेत तिथे ते घरटी बांधतात. मग तिथे घरटी बांधायचं काम सुरू होतं आणि नंतर ते काय तिथे घालतात
अंडी घालतात, तिथे अंडी घालतात, ती अंडी तिथे उबवतात. अंडी उबवण्याची जी प्रक्रिया असते हे देखील मुलांना तुम्ही पाहिलं असेल, की कधी-कधी जो कबूतर असतो तो आपल्या खिडकीच्या कोपऱ्यामध्ये म्हणा किंवा गॅलरीच्या कोपऱ्यामध्ये म्हणा, खूप सारे जो केर कचरा घेऊन येतो, जो पालापाचोळा गोळा करतो आणि मग तिथे तो अंडी घालतो आणि मग काय करतो, जेव्हा तो बसलेला असतो त्याला ऊब द्यायचं काम करतो, त्याला उष्णता द्यायचं काम करतो आणि काही आठवड्यानंतर त्या अंड्यातून पिल्लं बाहेर पडतात, हे देखील तुम्ही पाहिलं असेल. मग त्याचं तशीच ही प्रक्रिया आहे, की जो रोहित पक्षी आहे तो काय करतो, त्या माळणी तलावामध्ये येतो. कशासाठी येतो, तिथे घरटी बांधतात. मग त्या ठिकाणी ते काय करतात, घरटी बांधतात, अंडी घालतात आणि पिल्ले मोठी झाल्यावर ते पिल्ल्यासह परत जातात. कुठे, आशियामध्ये, आशिया खंडामध्ये तिथे परत जात असतात, की ते खास जे म्हणजे तिथलं जे वातावरण आहे, जे पोषक वातावरण आहे, त्या पोषक वातावरणामध्ये ते तिथे घरटी बांधतात. ते घरटी बांधल्यावर अंडी घालतात, त्याला ऊब देतात आणि अंडी त्याच्यातून पिल्लं बाहेर पडतात. ती पिल्लं मोठी झाल्यानंतर ते पुन्हा त्या पिल्ल्यासह पुन्हा ते त्यांच्या घरी जातात. कुठे जातात मुलांनो? बघा इथे काय सांगितले, उत्तर आशियातील सायबेरिया या ठिकाणी ते पुन्हा आपल्या घरी जाणाऱ्या परतीचा प्रवास करत असतात. म्हणजे असे कितीतरी जे पक्षी आहेत मुलांनो, की ते ज्या ठिकाणी राहत असतात त्या ठिकाणी ते अंडी उबवत नाहीत किंवा अंडी देत नाही, की ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करून जातात. असे विविध प्रकारचे जे पक्षी आहेत मुलांनो, ते पक्षी काय करतात, दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या समुद्रकिनारी, दुसऱ्या नदीच्या किनारी तिथे जाऊन ते अंडी उबवतात, अंडी देतात, अंडी उबवतात, पिल्लं मोठी करतात आणि जेव्हा त्या पिल्लांना उडण्याची क्षमता येते त्यावेळेस ते पिल्लासकट ते पुन्हा त्यांच्या घरी परतच असतात. म्हणजे जिथे करून एक त्याचं कारण असू शकतं, एक पोषक वातावरण तिथे नसल्यामुळे ते देखील असू शकतं. त्याप्रमाणे मुलांना तिथे जो शत्रूचा धोका असू शकतो त्यामुळे देखील त्यांना ते तिथे अंडी उबवत नसेल, की जे एक पोषक वातावरण आहे ते देखील एक महत्त्वाचं कारण आपण मानू शकतो. तर अशा प्रकारे जी अंडी असतात ती अंडी उबवतात, ती पिल्लं मोठी होतात आणि ते पिल्लासह परत घरी जातात, हे देखील आपण पाहिलं आहे. आता जे दुसरं उदाहरण आहे सोलापूर जिल्ह्यातील, आता आपण जे पहिलं उदाहरण पाहिलं होतं ते सातारा जिल्ह्यामध्ये पाहिलं होतं, की सातारा जिल्ह्यातील जे जे चांद नदी होती, त्या चांद नदीमध्ये जो रोहित नावाचा जो पक्षी होता, तो माळणीचे तलाव झालं होतं, त्या जो ब्रिटिशकालीन जो तयार केला होता, तिथे तो रोहित पक्षी यायचा, तो अंडी घालायचा आणि अंडी घातल्यावर ती पिल्लं मोठी झाल्यावर तो पुन्हा आपल्या पिल्लाचं जायचा. आता दुसरं उदाहरण आहे सोलापूर जिल्ह्यात, जे सोलापूर, साताराचं पहिलं घेतलं, आता सोलापूरचं आहे. सोलापूर जिल्ह्यातील नानज येथे, म्हणजे नानज हे काय आहे, ठिकाण आहे. नानज येथे आशियातील सर्वात मोठे असे माळढोक आहे. माळढोकला काय नाही, ग्रेट इंडियन बस्टर्ड. काय आहे हे? ग्रेट इंडियन बस्टर्ड. ग्रेट म्हणजे महान, मोठे, इंडियन म्हणजे भारत, बस्ट म्हणजे जो पक्षीचं जे म्हणजे एकत्रित ठेवण्याची जी जागा आहे त्याला असे बोलले जाते. माळढोक या ठिकाणी आशियातील सर्वात मोठे म्हणजे आशिया खंडामधलं सर्वात मोठं जे माळढोक येथे काय आहे, जे पक्ष्यांचं अभयारण्य आहे. जिथे पूर्ण फक्त पक्षी ठेवले जातात, पक्ष्यांचं अभयारण्य आहे. अभयारण्याचा अर्थच मुलांनी मी तुम्हाला सांगितलं आहे, की जिथे अभयारण्य म्हणजे जिथे कायद्याने संरक्षित केलेले जे वन आहे, तळे आहे, जे जंगल आहे, जे समुद्री क्षेत्र आहे, तिथे त्या सर्व वनस्पती प्राण्याचे संरक्षण केले जाते. मग अशा प्रकारे इथे देखील त्या पक्ष्यांचे संरक्षण केले जाते मुलांनो, की जे माळढोक इथे जे पक्षी आहेत ते त्या पक्ष्यांचं तिथे संरक्षण आणि संवर्धन देखील करण्याची जबाबदारी या अभयारण्यामध्ये केली जाते. मग अशा प्रकारचा जो नानज इथे जो असणारा जो पक्षी आहे तो देखील आपण इथे चित्रामध्ये पाहू शकतो, की कशा प्रकारे तो पक्षी आपल्याला आढळत आहे मुलांनो, आणि तो आपण पाहू शकतो. ही जे पक्षी आहे सोलापूर जिल्ह्यातील माळढोक इथला आहे. गवताळ प्रदेशातील, जो गवताळ प्रदेश म्हणजे ज्या ठिकाणी गवत आहे, म्हणजे जे आपल्या पायाला हिरवं हिरवं जे गवत लागतं त्याला गवताळ प्रदेश म्हणतात. काही ठिकाणी जमीन सुकी असते, मग ती लाल प्रकारची असते, ती काळ्या प्रकारची असते, तर काही ठिकाणी अशा प्रकारे जो गवताचा जो भाग असतो तो अशा प्रकारे असतो आणि जमिनीचा भाग असतो तो अशा प्रकारे असतो मुलांना. तर अशा प्रकारे जो गवताळ प्रदेश म्हणजे ग्रास लँड, ग्रासचा अर्थ काय आहे, गवत आहे. लँड म्हणजे काय, जमीन आहे. लँड म्हणजे जमीन आणि ग्रास म्हणजे गवत, गवताची जमीन असं सांगितलंय तिथे, की जो गवताळ प्रदेशातील ग्रासलँड, माळरानावर अधिवास असणारे हे पक्षी कीटक खातात. त्यांचं खाद्य काय आहे, की ते काय त्यांचं भक्ष्य आहे, ते त्यांचे जे छोटे जे कीटक असतात, जे गवतावर बसलेले असतात, म्हणजे ते अळी असू शकते किंवा जे कृमी असू शकतात किंवा अजून जे छोटे छोटे किडे असू शकतात, ते देखील ते खाण्याचे काय करत असतात, जिथे त्यांचं ते भक्ष्य आहे ते त्यांनी सांगितले, की गवताळ प्रदेशाचे ग्रासलँड, माळरानावर अधिवास करणारे. अधिवास म्हणजे काय, तिथे अधिवासाचा अर्थ काय मुलांनो, अधिवासाचा अर्थ काय,
की तिथे ते वास्तव्यात राहणार असणारे, की आपण म्हणतो की आता आम्ही आज इथे आदिवासी आहोत, म्हणजे आम्ही इथे राहणारे की राहत असणारे, त्याला काय बोलणार? आदिवास बोलणार. की बाळाला आदिवास असणारे म्हणजे तिथे राहत असणारे असं त्यांना सांगायचं आहे. की आदिवास असणारे हे पक्षी काय खातात? कीटक खातात. कीटक म्हणजे तुम्हाला माहिती आहे जे छोटे किडे असतात, की जे तांदळामध्ये असतात, कधी-कधी गव्हामध्ये असतात, कधी-कधी रव्यामध्ये देखील असतात, बारीक-बारीक जे छोटे किडे असतात. कधीतरी पिठामध्ये देखील होऊ शकतात. तर असे जे छोटे किडे असतात, कीटक खाण्याचं जे त्यांचं ते भक्ष्य आहे ते खातात व पिकांचे रक्षण करतात. आणि ते नुसतेच फक्त ते खाण्याचंच काम करत नाहीत, तर ते तिथे पिकांचं रक्षण देखील करायचं काम करतात. की पिकामध्ये ते कोणत्याही प्रकारचं अळी लागू नये. जसं आपण बोलतो ना, की पीक नासलं आहे, खराब झालं आहे, अळी लागली आहे, तर ते पीक खराब होऊ नये म्हणून हे पक्षी काय करतात? आधीच त्या किड्यांना खाऊन टाकतात, त्या कीटकांना खाऊन टाकतात. मग अशा प्रकारे ते शेतकऱ्याचे चांगले हे मित्र बनलेले आहेत, की ते एक प्रकारे शेतकऱ्याला मदत करायचं काम करत आहेत. त्याचप्रमाणे ते स्वतःचं पोट देखील भरत आहे, ते त्यांचं भक्ष्य आहे, ते त्यांचं खाद्य पण आहे आणि त्याचप्रकारे दुसरीकडे ते शेतकऱ्यांना मदतीचं देखील एक हातभार लावत आहे. मदत करण्यासाठी देखील देखील एक दृष्टीने ते करत आहे, शेताची ते राखण करत आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की तो जो पक्षी आहे तो काय करत आहे? तो कीटक खात आहे. जो गवताळ प्रदेशामध्ये असतो आणि गवतातले जे किडे खाण्याचा तो काय करतो? ते प्रयत्न करतो. किडे आहे त्याचं भक्ष्य आहे आणि तो काय करत असतो? पिकांचं रक्षण देखील करायचं काम करत असतो. तर हे शेतकऱ्याचे मित्र आहेत. ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत. कोण आहेत? मित्र आहेत हे तुम्हाला माहिती आहे. मांसासाठी व अंड्यासाठी त्याची शिकार केल्यामुळे त्यांची संख्या देखील घटत चालली आहे. म्हणजे बघा की हे जे माळरोग जे पक्षी आहेत, त्या पक्ष्याची देखील शिकार केली जाते. कशासाठी? त्यांच्या अंड्यासाठी आणि त्यांच्या मांसासाठी, म्हणजे त्यांच्या शरीरासाठी. की हे एक प्रकारे जे शेतकऱ्यांना मदत करायचं काम करत आहेत म्हणून ते शेतकऱ्याचे ते मित्र आहेत. परंतु काही लोकं जे आहेत ते त्याचं मांस मिळावं किंवा त्याचं अंडी मिळावी यासाठी देखील त्याची शिकार करत आहेत किंवा ते फार मोठ्या प्रमाणावर त्याला हस्तगत करत आहेत आणि यांची देखील ते मांसासाठी किंवा अंड्यासाठी त्यांना शिकार करून त्याच्यासाठी त्यांना मारावं लागत आहे. बघा इथे तुम्हाला दिसत आहे की ही बंदूक आहे आणि हे जे लोक आहेत हे त्यांची गोळीने त्यांना मारून त्यांना शिकार करत आहेत, जेणेकरून हे विकण्यासाठी असेल, आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी असेल, त्यांचं मांस मिळण्यासाठी असेल, अंडे मिळण्यासाठी असेल, म्हणजे विविध प्रकारची जी कारणं आहेत या सर्व कारणासाठी देखील मुलांनो की त्यांना पुढे म्हणजे त्यांना मारावं लागत असेल. म्हणून याची देखील जी संख्या आहे ती घटत चाललेली आहे. त्यामुळे त्यांची संख्या ही घटत चालली आहे. घटतचा अर्थ काय? कमी होत चाललेली आहे. की ते त्यांना जर संख्या जर त्यांची घटली आहे, जर त्यांना मारत गेल्यामुळे काय झालंय की ते त्यांचं आता जे पहिले जेवढे 100 होते, आता ते 50 राहिले, 50 होते ते आता 25 राहिले आहेत. तर अशा प्रकारे जे पक्षी आहेत ते कमी होत चाललेले आहेत. हे देखील आपण पाहू शकतो की कशा प्रकारे त्यांची शिकार हे करत आहेत, जे मानव आहे तो शिकार करत आहेत. शेतकऱ्याचे चांगले मित्र देखील आहेत. महाराष्ट्र शासनाने नानदचे क्षेत्र हे माळढोक अभयारण्य म्हणून रक्षित केले आहे. महाराष्ट्र शासनाने म्हणजे गव्हर्नमेंटने आपला जो महाराष्ट्र जो शासन आहे, जो गव्हर्नमेंट आहे, तो काय नानदचे जे क्षेत्र, नानद जे ठिकाणचं जे क्षेत्र आहे त्या माळढोक अभयारण्य म्हणून माळढोक नावाचं जे अभयारण्य आहे ते घोषित केलं आहे, की ते जाहीर केलं आहे की ते देखील एक काय आहे? अभयारण्य आहे. तिथे देखील सर्व प्राण्यांना हे जीवदान मिळणे, त्यांचं रक्षण करणे, त्यांचं संवर्धन करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. याच माळरानात हरणे देखील आढळतात आणि ह्याच माळरानामध्ये आपल्याला काय आढळतं? हरणे आढळतात. हरणे माहीत आहेत मुलांनो की जे हरणे असतात जे जंगलामध्ये आपल्याला फिरताना दिसतात, जे तपकिरी रंगाचे असतात आणि त्यांच्या अंगावर जे डॉट असतात ते देखील सोनेरी कलरचे असतात आणि त्याच्यावर ते हरण्याचे जे 2 शिंगे असतात, त्यांची पाय ही म्हणजे ना हरिण कसं चपळाईने पळत असतं, त्याची पाय अशी काठीदार असतात आणि ते बघितल्यावर आपल्याला देखील आनंद होत असतो. मग ती जी हरणं आहेत मग ती महाराष्ट्र शासनाचे जे नानद ते ठिकाणी जे प्राणी ठेवलेले आहेत, जे पक्षी आहेत, जे प्राणी, तर त्याच ठिकाणी देखील हरणे देखील आपल्याला आढळत आहे. त्यांनी असं सांगितलं की हा जो पक्षी आहे या पक्षाची शिकार इथे करताना आपल्याला दिसत आहे. तर मुलांना अशा प्रकारे जो महाराष्ट्र शासनाने नानद या ठिकाणी जे आपण पाहिलं आहे की तिथे माळरानामध्ये ज्याप्रमाणे पक्षी आढळतात त्याचप्रमाणे आपल्याला तिथे हरणे देखील आपल्याला आढळतात. हरणे देखील तिथे आपल्याला बघायला मिळतात. तिथे देखील त्यांचं हरणाचं रक्षण आणि संवर्धन करण्याची जी जबाबदारी आहे ती देखील या अभयारण्यामध्ये ठेवलेली आहे. तर बघा अशा प्रकारचे जे हरणे त्याच्यामध्ये जे पिवळ्या कलरचा जो शेड आहे, तपकिरी रंगामध्ये, त्याच्यामध्ये सफेद कलरचे
जे डॉट डॉट आहे ते असे दिसायला आकर्षक दिसतात. त्याची जी शिंग आहेत ती देखील किती सुबक आहेत. अशा प्रकारे तिथे हरणे देखील आपल्याला आढळतात आणि त्याचं देखील रक्षण केलं जातं. आता हे तुम्हाला जो मॅप दिला आहे, हा जो मॅप आहे, हा जो नकाशा आहे, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. आता महाराष्ट्राच्या नकाशामध्ये त्यांनी काय सांगितले, पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेले मोराची चिंचोली काय आहे, मोराची चिंचोली हे गाव मोरासाठी प्रसिद्ध आहे. बघा आता त्यांनी सांगितलं पुणे या ठिकाणी जो अहमदनगर रस्त्यावर सुमारे 50 किलोमीटर, पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर. आता ते कुठे आहे ते आपण पाहूया. आपल्याला नकाशाच्या माध्यमातून कळेल की बघा इथे तुम्हाला काय दाखवलंय की पुण्यापासून जे पुणे कुठे आहे या ठिकाणी आहे आणि अहमदनगर म्हणजे पुण्यापासून जो अहमदनगरचा रस्ता आहे, अहमदनगर बघा अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेले मोराचे हे चिंचोली हे काय आहे, एक गाव आहे. या गावामध्ये काय आहे मुलांनो, बघा मोरासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. चिंचोली हे गाव कोणासाठी प्रसिद्ध आहे, मोरासाठी प्रसिद्ध आहे. कुठे आहे, हे पुण्यामध्ये आहे आणि अहमदनगर पासून हे फक्त पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. जे चिंचोली गाव आहे ते मोरासाठी देखील प्रसिद्ध आहे. हे देखील सांगितले की बघा तुम्हाला नकाशामध्ये ते दिसेल की इथे हा जो महाराष्ट्राचा नकाशा आहे हे मोरासाठी काय आहे, प्रसिद्ध आहे. मग अशा प्रकारचा हा जो मोर आहे इथे सुमारे 2500 मोर म्हणजेच पिकॉक आहे. पिकॉक म्हणजे याचा अर्थ मोर आहे. 2500 म्हणजे जवळजवळ 2500 मोर तिथे चिंचोली या गावामध्ये स्थायिक आहेत किंवा तिथे राहत आहेत. तिथे देखील त्याचं रक्षण किंवा संवर्धन करण्याची जी जबाबदारी आहे त्या अभयारण्याची आहे. मग अशा प्रकारचे माळरोग जे तिथे प्राणी आहे, जो रोहित नावाचा जो पक्षी आहे तिथे देखील त्यांचं संरक्षण केलं जातं मुलांनो. आणि त्याचप्रमाणे जो आपल्या नानज इथे जो माळढोकचा जो पक्षी आहे तिथे देखील त्याची शिकार केली जाते मुलांनो. तिथे अंड्यासाठी आणि त्याच्या मांसासाठी तिथे त्यांना, त्यामुळे त्याची देखील रास होत चालले. त्या पक्ष्यांचं प्रमाण हे घटत चाललेलं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं पुणे ते अहमदनगरमधील पुण्यापासून 50 किलोमीटर अंतर असलेलं जे मोराचं जे चिंचोली जे गाव आहे या ती मोरासाठी प्रसिद्ध आहे की मोरासाठी ती प्रसिद्ध आहे. आणि तिथे जवळजवळ 2500 मोर तिथे अवेलेबल म्हणजे तिथे असं सध्या वास्तव्याला आहेत आणि तिथे देखील त्यांचं रक्षणाचं काम केलं जातं. त्याचप्रमाणे फक्त रक्षणच नाही तर त्यांचं संवर्धन देखील करण्यात येतं आणि तिच्या हर एक प्रकारची जी काळजी आहे ती देखील घेण्याचा तिथे प्रयत्न केला जातो. तर अशा प्रकारे बघा हा मोर तुम्ही पाहिला असेल, हा जंगलामध्ये असतो आणि कधी कधी तुम्ही पाहिला असेल की जेव्हा तुम्ही झूमध्ये जाता तेव्हा देखील तिथे हा तुम्हाला पक्षी दिसतो. की हा जो मोर आहे त्याचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. हा जसा आता तुम्हाला इथे निळा मोर दिसतो, जो मोरपिसी दिसतो, तसा पूर्ण सफेद कलरचा देखील एक मोर असतो मुलांनो, की त्याच्यात देखील एक वेगवेगळ्या प्रजाती आहेत. तसे हर एक प्रकारचे जे प्राणी आहेत त्याच्या वेगळ्या प्रजाती, म्हणून आपण त्याला बोलतो जैवविविधता असं देखील आपण बोललं जातं. की कारण प्राण्यामध्ये काय आहेत, विविध प्रकार आहेत. जसं पृथ्वीवर आढळणारे सर्व पक्षामध्ये जे असलेली जी विविधता आहे त्यालाच आपण जैवविविधता असं देखील बोलले जातं. मग तसेच ह्या प्राण्यामध्ये देखील काय आहे, विविधता आहे. त्याची देखील एक वेगळी प्रजाती आपल्याला आढळून येत आहे, जे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बाहेरच्या देशामध्ये देखील आढळते. इथे पूर्वापार लावलेले म्हणजे इथे पूर्वापार म्हणजे ते चिंचोली जे गाव आहे पुण्यापासून जे 50 किलोमीटर, अहमदनगर येथील पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर जे चिंचोली नावाचं जे गाव आहे ते मोरासाठी प्रसिद्ध आहे, ते देखील त्यांनी सांगितलं आहे. मग इथे त्याचप्रमाणे इथे चिंचोली म्हणजे काय, चिंच. मग इथे ते चिंचच्या नावावरून ते एक चिंच ही खाण्याचा एक खाद्यपदार्थ आहे. त्या खाद्यपदार्थाच्या नावावरून त्याला हे नाव दिलं गेलेलं आहे चिंचोली. आणि अशा प्रकारच्या ज्या चिंच असतात त्या साधारणतः आपल्याला गावाला ग्रामीण भागामध्ये देखील झाडावर लटकलेल्या पाहायला मिळतात मुलांनो. मग ह्या चिंचांना काय केलं जातं, हा जो बाहेरचा जो कवच आहे, आवरण आहे ते कडक असतं. ते आपण हाताने देखील प्रेस केलं, दाबलं तरी ते तुटून जातो आणि आतील जे चिंच आहे ते काढून त्याचा गोळा तयार करून ते देखील मार्केटमध्ये विकलं जातं की किंवा त्या गावामध्ये विक्री केली जाते. अशा प्रकारे त्यांचं आर्थिक उत्पन्नाचं देखील हे एक साधन आहे. तर इथे पाहिलं, इथे पूर्वपार लावलेले चिंचेची झाडे असून पूर्वपार म्हणजे काय मुलांना, पूर्वपार म्हणजे फार म्हणजे आजोबा जे माझे वडील आहेत, वडिलांचे पण आजोबा आहेत, त्यांचे पणजोबा आहेत, त्यांचे वडील आहेत, म्हणजे तेव्हाच्या काळापासून म्हणजे हे काय आहे, पिढ्याने पिढ्या आहे. जेव्हा त्याला बोलतो तेव्हा पूर्वपार बोलतो की पिढीने पिढी लावत आलेले आहे. म्हणून त्यांनी सांगितले इथे पूर्वपार लावलेली चिंचेची झाडे. पूर्वपार म्हणजे चौथी पिढी, पाचवी पिढी. जशी आताची जी पिढी आहे ती समजा चौथी आहे, पाचवी आहे, म्हणजे ज्या 5 पिढ्या
त्याला काय बोलणार, पूर्वापार बोलणार. की आपण म्हणणार की हे आमच्या आमच्या पारंपरिक पद्धतीने आहे, किंवा हे पूर्वापार चालत आलेलं आमचं झाड आहे, की आमच्या मागच्या पिढीने हे लावलेलं झाड आहे, त्याला काय बोलणार, पूर्वापार बोलणार. लावलेलं हे चिंचेचं झाड असून झाडाची निगा राखल्यामुळे, निगा अर्थाचा काय अर्थ काय मुलांना, निगेचा अर्थ आहे की त्याची काळजी घेणे, त्याची व्यवस्थित देखभाल करणे, काळजी घेणे, त्याला काय बोलू शकतो मुलांना आपण, निगा बोलू शकतो. त्यामुळे त्याची चांगली निगा राखल्यामुळे तेथील पर्यावरण या पक्ष्यांना अनुकूल आहे, आणि त्याची काळजी घेतल्यामुळे, त्याची निगा राखल्यामुळे तेथील जे वातावरण आहे ते पक्ष्यांना अनुकूल आहे. कशासाठी अनुकूल आहे, तेथील ते वास्तव्य करण्यासाठी अनुकूल आहे, तिथे घरटी बांधण्यासाठी अनुकूल आहे, तिथे अंडी देण्यासाठी अनुकूल आहे, तिथे त्या पिल्लांना वाढवण्यासाठी अनुकूल आहे. म्हणजे हर एक प्रकारची जी काळजी तिथे घेतल्यामुळे, त्यांची त्या झाडांची निगा ठेवल्यामुळे तेथील वातावरण अनुकूल आहे, तेथील पर्यावरण या पक्ष्यांना अनुकूल आहे. आणि अशा प्रकारे या चिंचाच्या नावावरून चिंचोली हे नाव हे पडलेलं आहे. आणि त्यामुळे त्या झाडाची निगा राखल्यामुळे, निगा म्हणजे तुम्हाला झाले काळजी राखल्यामुळे, त्यांना त्या पक्ष्यांना तिथे राहण्यास ते वातावरण अनुकूल आहे, आणि त्याच्यामुळे तिथे ते वास्तव्य करत आहेत. बघा, अशा प्रकारच्या ज्या चिंचा आहेत, आता तुम्हाला अजून मोठ्या आकारामध्ये त्यांनी स्पष्टपणे दिसत आहे की ज्या अशा मोठ्या आणि टपोरे असतात. काही याच्यामध्ये देखील दोन गुणधर्म आहेत. एक आंबट चिंच असते आणि एक गोड चिंच असते. सर्व चिंच ह्या आंबट नसतात मुलांनो. चिंचेचे पण हे वेगवेगळे प्रकार असतात. काही चिंचा ह्या लांब असतात, काही चिंचा ह्या अशा गोलाकार असतात, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काळ्या काही बिया असतात, परंतु त्या फक्त गोडच असतात. त्या आपल्याला खाताना त्या छान असतात, त्या आंबट बिलकुल नसतात. म्हणजे चिंचेचे हे वेगवेगळे प्रकार आहेत, त्या प्रदेशामध्ये देखील आपल्याला आढळून येतात. मग अशा प्रकारचे जे हे चिंच आहेत, या देखील आपण बाजारामध्ये आपण सहज आपल्याला उपलब्ध होतात आणि ते आपल्याला मिळू शकतात. या गावात मोरांना अभय मिळाले आहे. अभय मिळाले आहे म्हणजे काय, की या गावामध्ये देखील मोरांना अभय म्हणजे जीवदान मिळालेलं आहे. जीवदानचा अर्थ कळाला म्हणून की त्यांना म्हणजे कोणी मारलं जात नाही, किंवा त्यांची शिकार केली जात नाही, त्यांना पकडलं जात नाही, त्यांना तिथे अभय मिळालं आहे. तिथे त्यांनी कोणीही त्यांना पकडलं जात नाही, म्हणून त्यांना काय बोलणार, अभय म्हणजे जीवदान मिळालं आहे. मग या गावात मोरांना म्हणजे कोणी त्या गावातल्या लोक त्या मोरांना किंवा तिथले हर एक म्हणजे मोरांना कोणीही प्रकारे हात लावत नाहीत, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे की अशा प्रकारचा जो मोर आहे. आता देवराई म्हणजे काय, की गॉड फॉरेस्ट म्हणजे गॉड म्हणजे देव आणि फॉरेस्ट म्हणजे जंगल. गॉड म्हणजे देव आणि फॉरेस्ट म्हणजे जंगल, म्हणून गॉड फॉरेस्ट म्हणजे देवाचं जंगल असं इथे सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे, गॉड म्हणजे देव आणि फॉरेस्ट म्हणजे जंगल, देवाचे जंगल बोलू शकतो. एक वरदान म्हणजे एक ब्लेसिंग आहे तिथे, असं त्यांनी सांगितलंय की ते देवराई नावाचं जे एक गाव आहे, मग त्या गावाची काय वैशिष्ट्य आहे, की जसं आपण इतर भागामध्ये आपण पाहिलं, सातारा जिल्ह्यामध्ये पाहिलं, सांगली जिल्ह्यामध्ये देखील पाहिलं, त्याचप्रमाणे आपण जे माळढोक याच्यामध्ये देखील पाहिलं, पुण्याचे अहमदनगर पुण्यापासून चालत 50 किलोमीटर अंतरावर जे आपण पाहिलं मुलांना, जे चिचोली जे गाव आहे ते देखील पाहिलं, की तिथले जे चिचोली नावाचं जे गाव आहे, त्या गावातले म्हणजे मोरांना कशा प्रकारे अभय दिलं जातं, कशा प्रकारे रक्षण आणि संरक्षण केलं जातं, कशा प्रकारे काळजी घेतली जाते ते आपण पाहिलं. त्याचप्रमाणे आता आपण पाहणार की देवराई याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं एक वरदान तिथे मिळालेलं आहे, कोणाला वरदान मिळालं आहे ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, भारतीय संस्कृतीमध्ये वनरक्षणाचा विचार झालेला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे तुम्हाला सगळं आलं, त्याच्यामध्ये आचार विचार पद्धती, भाषा भिन्नता, सगळ्या आचार पद्धती, आपले जे सगळ्या गोष्टी आहेत त्या संस्कृतीमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे ती शिकवण आहे, सण उत्सव, जे पारंपरिक नृत्य आहेत, जे भाषणी आहे, लेखणी आहे, की हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे हस्तांतरित होण्याचं जे काम असतं ते हे संस्कृती करत असते. आणि याच्यामध्ये ही परिवर्तनशील आहे, ती कोणतीही त्याच्यामध्ये बोलू शकत नाही आपण की ती स्थिरता आहे, ती नेहमी परावर्तित होत असते, हे देखील आपण पाहिलं आहे. मग या संस्कृतीमध्ये हर एक प्रकारच्या संस्कृतीचा, या संस्कृतीमध्ये जे विविधता आहे परंतु ते एकतेचं देखील प्रदर्शन करत असते. मग भारतीय जी संस्कृती आहे याच्यामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये देखील अनेक विविधता आहेत मुलांना, अनेक जे जाती धर्म आहेत, जे वेशभूषा आहेत, भाषा आहेत, लिपी आहेत, आणि सण उत्सव आहेत, समारंभ आहेत, आणि जे आदर्श वर्तन पद्धती आहेत, विचार आहेत, भाषा आहेत, ह्या नेहमी काय होत जातात, हस्तांतरित होत जातात मुलांना. आणि त्याच्यामुळे मग आपण ही सगळी काय आहे, भारतीय संस्कृती आहे. मग या भारतीय संस्कृतीमध्ये वनरक्षण म्हणजे काय, की वन म्हणजे जंगल आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे मुलांना, वन याचा अर्थ काय आहे, जंगल रक्षणाचा विचार झालेला आहे. की भारतीय संस्कृतीमध्ये, की भारतीय म्हणजे आपला जो भारत देश आहे त्याच्यामध्ये वन संरक्षणाचा म्हणजे जंगलाच्या संरक्षणाची जी जबाबदारी ही करायची आहे, याचा विचार हा आधीच झालेला आहे.
की आपल्याला कशाही प्रकारे आपल्या म्हणजे आपल्या जंगलाचं संरक्षण करायचं आहे, वनाचं संरक्षण करायचं आहे, हा विचार मनामध्ये केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून नवीन कायदे आणि नियम हे देखील तयार केले गेलेले आहेत. एक आराखडा तयार केलेला आहे की ज्या नियमांचं उल्लंघन करेल तर त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला तसं म्हणजे जे काही कर आहे, दंड आहे तो लागू शकतो. किंवा त्या दृष्टिकोनातून जे पाऊल उचललेले गेले की कशा प्रकारे या सर्व पशुपक्ष्यांचं रक्षण करायचं आहे, संवर्धन करायचं आहे, त्यासाठी जे काही उपाययोजना आहेत मग त्या कोणत्या असल्या पाहिजेत, त्यासाठी कोणता प्रकल्प हाती घेतला पाहिजे, या सर्व गोष्टीचा विचार देखील याच्यामध्ये केला गेलेला आहे. म्हणून जे आपले हे जे जंगल आहे की बघा, आपण जेव्हा जंगलामध्ये जातो किंवा अशा लांब ठिकाणी ट्रॅकला जेव्हा जातो त्या ठिकाणी अशा प्रकारचं आपल्याला जंगल देखील पाहायला मिळत आहे. या जंगलामध्ये देखील हर एक प्रकारचे त्यांचं प्रत्येक जे नैसर्गिक जे घटक आहेत त्या घटकांचा देखील त्याच्यामध्ये विचार केला जातो की ते पर्यावरणाचे जे घटक आहेत ते देखील कशा प्रकारे अबाधित राहील याचा देखील विचार असतो. देवराई हे त्याचे एक उदाहरण आहे आणि देवराई हे त्याचंच एक उदाहरण आहे. कशाचं आहे की देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल, की देवासाठी राखून ठेवलेले जंगल आहे म्हणून त्याला देवराई बोलले जातं. की ते देवासाठी राखून ठेवले आहे की देवाच्या घरामध्ये कशाही प्रकारचा अन्याय होत नाही, अत्याचार होत नाही, त्या कोणत्याही प्रकारची पीडा नाही आहे, दुःख नाही आहे. तसंच आपण इथल्या जे जंगलाला काय केलं पाहिजे की कोणत्याही प्राण्यांना, पशुला, पक्ष्याला आपण मारता कामा नये. तिथे त्यांना रक्षण केलं पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना अभय दिला पाहिजे, जीवदान दिलं पाहिजे. अशा विचाराचं जे गाव आहे ते देवराई आहे. देवराई त्याचं उदाहरण म्हणजे त्यांनी काय सांगितलं, देवराई म्हणजेच काय, देवासाठी राखून ठेवलेलं जे जंगल आहे ते देवासाठी राखून ठेवलेलं आहे की ते देवा तिथे आहे की तिथे कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांना इजा पोचली जात नाही, हानी होत नाही. अशी भावना त्या भागात राहणाऱ्या लोकांची असते की अशी भावना त्या भागातील लोकांची असते की त्या भागामध्ये जे लोक राहतात की त्या लोकांची अशी भावना आहे की देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेलं आहे. देवासाठी राखून ठेवणे, बघा परत हा शब्द आपल्याला आलेला आहे. देवराई म्हणजे देवासाठी राखून. राखून म्हणजे काय, रिझर्व. तुम्हाला याचा अर्थ मी सांगितलेला आहे की ते आपलं की जे आपण एकदा एखादी सीट रिझर्व केली, आपण सीट बुक केली की आपल्याला एखादा लांबचा प्रवास आहे तर आपण जसं आपण तिकीट बुक करतो, ते एरोप्लेनचं असू दे, विमानाचं असू दे किंवा ते एखादं लक्झरी बसचं असू दे किंवा ते ट्रेनचं असू दे, जर आपण ते तिकीट अगोदर 8 दिवसापूर्वी बुक केलं आणि त्या दिवशी आपण गेलो तर कोणीही व्यक्ती तिथे बसला असेल तर तिथे त्या व्यक्तीला उठाणं गरजेचं आहे, कारण ते सीट आपण आधीच बुक केलेलं आहे. म्हणून आपल्या त्या सीटवर फक्त आपला अधिकार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी इथे सांगितलं आहे, देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलं, की ते देवासाठी आहे, ते देवासाठी राखून ठेवलं आहे, अशी त्या मागची त्या लोकांची भावना आहे, अशी त्या भागात राहणाऱ्या लोकांची ही भावना आहे. भावना या भागात राहणाऱ्या लोकांची आहे की भावनाचा अर्थ काय की आपण विचारलं की त्यांना असं वाटणे की त्यांचा जो पूर्वपार आलेला ज्या गोष्टी त्यांना ऐकवल्या आहेत, ज्या सांगितल्या आहेत त्या म्हणण्यानुसार ते चाललेले आहेत, म्हणजेच ते काय त्यांच्या या भावना आहेत हे देखील आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे जे जंगल आहे जंगलामधले की ते देवासाठी राखून ठेवलेलं हे जंगल आहे आणि हे देवासाठीच आहे अशी त्या लोकांच्या भागाची समजूत आहे. या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही आणि ही भावना मनामध्ये ठेवून आपण भावना म्हणजे भावना ह्या अनेक प्रकारच्या असू शकतात. भावना कशा, रागाच्या भावना आहेत, दुःखाच्या आहेत, प्रेमाच्या आहेत, किंकाळीच्या आहेत, उद्धष्टपणाच्या आहेत, उग्रपणाच्या आहेत, एकदम ॲटिट्यूडच्या आहेत, म्हणजे अनेक प्रकारच्या ज्या भावना आहेत की पण याची जी भावना आहे ती की अशी त्यांनी भावना मनात ठेवली की हे देवासाठी राखून ठेवलं आहे म्हणून इथे कोणत्याही प्रकारचं तोडण्याचं काम, मारण्याचं काम करता कामा नये. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या भावनामुळे देवराईमधील एकही झाड तोडलं कामा नये, की हे जे सर्व झाडं दिसत आहेत ही झाडं आपण काय करता नाही कामा, तोडता कामा नये, कारण हे कोणाची झाडं आहेत, ती देवाची आहे. जर ही आपण कापली किंवा ही कट केली किंवा आपण त्याची जंगलतोड करत आहोत तर देवाला राग येऊ शकतो, अशी त्यामागची त्या भागातील लोकांची ही कल्पना आहे किंवा त्यांची भावना आहे. आणि म्हणून त्याचमुळे की ते इथे जे देवराई जे गाव आहे या गावातील एकही झाड तिथे तोडत नाही किंवा कापत नाही, एकही झाड तोडले जात नाही. त्यामुळेच देवराईमधील झाडे आजही सुरक्षित आहे आणि ते झाड तोडले जात नाही म्हणून तिथे आजतागत म्हणजे पूर्वीपार चालत आलेले जे झाड आहे ते अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहे. आजतागत ते झाडे आपल्याला दिसत आहेत. याच्या मागचं हेच एक कारण आहे की ते झाडे तोडत नाहीत, कारण ते जे जंगल आहे ते जंगलातली सर्व झाडे, सर्व जे वनस्पती, जे सर्व पशुपक्षी आहेत ते कोणाची आहेत, ती देवाची आहे. ते देवासाठी राखून ठेवलेली जी जंगल आहे आणि म्हणून तिथली
कोणत्याही गोष्टीची हानी करायची नाही, त्या गोष्टीची आपण संकट त्याच्यावर टाकायचं नाही, असं त्यामागची त्या गावातील लोकांची, त्या भागातील लोकांची ही भावना असल्यामुळे त्यामुळे देवरायातील झाडे आजही सुरक्षित आहेत आणि आजही अशी आपल्याला झाडे बघायला मिळत आहेत. किती आज ती हजारो वर्षापूर्वी लावलेली जी पिढ्यानपिढ्या, जी 4थी 5वी 6वी पिढी असेल, त्या पिढ्यापासून सुरुवात झालेली झाडं आहेत. ती झाडे अजूनही तोडलेली नाही आणि त्याच्यामुळे ती अजूनही आकाशाला उंच गवसणी घालताना आपल्याला पाहू शकतात आणि ती भक्कम आहे. त्याची जी मुळं आहेत ती मातीमध्ये रोवलेली आपण पाहू शकतो मुलांनो. किती आपण पाहिल्यावर आपल्याला समजायचं की किती प्राचीन झाड असू शकतं. आणि अशा प्रकारे मुलांनी त्यांनी पाहिलं आहे की तिथील जे झाड आहे ते अशा अजूनही आज आपल्याला दिसत आहे आणि ती झाडे आजही सुरक्षित आहेत, म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये आहेत हे आपल्याला समजते. अशा प्रकारे मुलांना आपल्याला कळलं की देवरायातली जी झाडं आहेत ती कशामुळे सुरक्षित आहेत. म्हणजे अशा प्रकारची सगळे अजूनही झाडं काय आहेत, ही सुरक्षित आणि हीच ती भावना आहे. महाराष्ट्रात अशा अनेक देवराय आहेत. ही एकच नाही की जी देवराईचे जे आपण पाहत आहोत ती अनेक अशा देवराया आहेत की त्या मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया, की मध्य प्रदेशामध्ये जे मध्य प्रदेश आहे आपला, जो भारत आहे आपला, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण जो मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया त्याला देखील शरणवने म्हणून ओळखले जातात. की त्याला देखील एक प्रकारचं नाव दिले गेलं आहे शरणवने. की शरणवने मध्य प्रदेशामध्ये देखील देवराया आहेत, त्याला काय नाव दिलं आहे, शरणवने म्हणून ओळखले जाते. ते अशा प्रकारचे जे आहेत ते देवराया आहेत. अशा प्रकारचा आहे तो मध्य प्रदेशात बघा की तो पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि हा जो मध्य प्रदेश आहे त्या मध्य प्रदेशामध्ये असे अनेक प्रकारची जी शरणवने आहे म्हणून ती ओळखली जातात. ते देखील आपण पाहू शकतो, ही ओळखल्या जातात. आणि महाराष्ट्रात अशा अनेक देवराया आहेत, त्याला आपण काय म्हणतो, शरणवने असं बोलतो. देवरायामध्ये वनस्पतीलाच नव्हे तर प्राण्यांनाही अभय मिळते. की तिथे फक्त वनस्पतीचं रक्षण केलं जात नाही, तर तिथे प्राण्यांचं देखील रक्षण केलं जातं. आणि म्हणूनच या देवराया व शरणवने या प्राचीन काळातील अभयारण्यच म्हणावी लागतील. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलंय की ह्या ज्या देवराया आहेत या देवराया व शरणवने, म्हणजे जी देवराया आहे, शरणवने आहे, या प्राचीन काळातील काय आहेत, अभयारण्यच म्हणावे लागतील. अभयारण्य म्हणजेच काय मुलांना ते देखील सांगितलेलं आहे की त्यांना एक प्रकारे जीवदान तिथे मिळालं आहे. फक्त तिथे वनस्पतींनाच त्यांना जीवदान मिळालं नाही, तिथले जे प्राणी आहेत त्यांना देखील काय मिळालं आहे, जीवदान मिळालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं देवरायामध्ये वनस्पतींनाच नव्हे तर प्राण्यांना देखील अभय मिळते. अभय मिळते म्हणजे त्यांना ते जीवदान मिळते. आणि देवराया व शरणवने ही प्राचीन काळातील अभय, म्हणजे जसे आज आपण अभयारण्य निर्माण केली आहेत मानवाने, की वनस्पती आणि प्राण्याचं संरक्षण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी जे प्रकल्प हाती घेतले आहेत आणि म्हणून त्याला आपण अभयारण्य नावं दिली आहेत. पण त्या काळापासून प्राचीन काळामध्ये देखील देवराय व शरणवने होते, मग आपण त्याला देखील आपण हे नाव देऊ शकतो. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की देवराय व शरणवने देखील प्राचीन काळातील, म्हणजे त्या काळामध्ये अभयारण्यच म्हणावे लागतील. की त्या काळामध्ये देखील त्या लोकांनी विचार केला होता की आपल्याला देखील वनस्पती आणि जे वनस्पती आहे, जे प्राणी आहे, त्यांचं देखील संरक्षण करायचं आहे, संवर्धन करायचं आहे, त्याची वाढ करायची आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी देखील काय केलं आहे, देवराया निर्माण केल्या होत्या, शरणवने केली होती. की आताच जसं आपण केलं अभयारण्य तसं तेच सुरुवातीपासूनच या गोष्टीची सुरुवात झालेली आपण पाहू शकतो मुलांनो. तर अशा प्रकारे मुलांनो आपण या सर्व पाठामध्ये जो पर्यावरण आणि आपण, म्हणजे पर्यावरणाचं आपल्याशी कशा प्रकारे जे घनिष्ठ जे नातं आहे, जे संबंध आहे, हे देखील आपण पाहू शकतो. की कशा प्रकारे आपण या पाठामध्ये मुलांनो हर एक घटकांचा अभ्यास केला. जे पशु आहे, जे सजीव निर्जीव जे घटक आहे, जे पर्यावरण आहे, त्यांच्या प्रकारचे त्यांचं जीवनक्रम आहे ते देखील पाहिलं. अशा प्रकारे उत्पादनाची जी गरज असते, वस्तूंची गरज असते, ती वस्तूंची गरज आपण पर्यावरणातून कशा प्रकारे आपण पूर्ण करत असतो. मग त्यासाठी आपण आपल्या पर्यावरणात उपलब्ध असलेलं जे नैसर्गिक साधन संपत्तीचा कशा प्रकारे वापर करत असतो. हवा, पाणी आणि जमीन ही देखील आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. ती प्रदूषित होऊ नये म्हणून देखील जर भारतातील बाहेरचे लोकांनी जे नॅशनल लेवल, राष्ट्रीय स्तरावर काही नियम आणि कायदे लागू केले की ती जमीन, पाणी आणि माती हे नष्ट होऊ नये, त्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून त्यासाठी देखील काही नियम अटी तयार केल्या आहेत. ते देखील आपण पाहिलं आहे मुलांना. की त्याप्रमाणे आपण पाहिलं की कशा प्रकारे जी जमीन आहे ती कशा प्रकारे व्यवस्थित आणि भुसभुशीत होणं देखील गरजेचं आहे. पिकासाठी जे उत्पादन लागणार आहे ते देखील महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे आपण अशा पाहिलं मुलांना की जे आपले जैवविविधता, जी उद्यान, जैवविविधता म्हणजे काय, त्याची उद्यानं ती कुठे कुठे आहे, ते कुठे आपण ते उद्यान कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणी पाहिलं होतं. अभयारण्य आहे ते
देखील कुठे आहेत, जसं आपण पाहिलं ताडोबा आहे, नागझरी आहे, नवेगाव आहे, जायकवाडी आहे, कर्नाळा आहे, कारंजा आहे. या ठिकाणी देखील ही सर्व प्रकारची जी अभयारण्य आहेत, की जे तिथे वनस्पतींनाच नव्हे तर प्राण्यांना देखील जीवदान देण्याचं काम करत असते, हे देखील पाहिलं. त्याप्रमाणे राखीव क्षेत्र म्हणजे काय, ते देखील त्याचा आपण अभ्यास केला आहे, की जे राखीव क्षेत्र आहे, त्या राखीव क्षेत्रामध्ये देखील जे भौगोलिक आणि जे नैसर्गिक जे क्षेत्र आहे, त्याचप्रमाणे जिथे वन्यजीवांना, नैसर्गिक साधन संपत्तींना आणि पर्यावरणाचं हे संरक्षण केलं जातं, असे जे क्षेत्र आहेत ते तिथे ते राखीव क्षेत्र ते बोलले जातं. तिथे फक्त प्राण्यांना तिथे फक्त त्या राखीव क्षेत्रामध्ये नैसर्गिक फक्त तिथे प्राण्यांनाच नाही तर तेथील प्राण्यांबरोबर असणे जे नैसर्गिक साधन आहे, जे पाणी आहे, जंगल आहे, त्यांची देखील तिथे काय केली जाते, तिथे संरक्षण केलं जातं, संवर्धन केलं जातं, त्यांची काळजी घेतली जाते. तर अशा सर्व प्रकारच्या मुलांना आपण घटकाचा हा अभ्यास आपण केलेला आहे, ते देखील आपण पाहतो. मग या पाठामध्ये मुलांना आपण सारांशमध्ये काय शिकलो आहे, की पर्यावरणाचे जैविक अजैविक घटकाचे एकमेकांशी हे संबंध असतात, की कशा प्रकारे संबंध आलेले असतात, हे देखील आपण पाहिले. वेगवेगळ्या प्रदेशात बघा, वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे प्राणी आणि सूक्ष्मजीव आढळतात. वातावरणातील जे वायुचक्र हे सतत ते फिरत असतं. पर्यावरणातील जलचक्र, अन्न साखळा यांच्यामध्ये हजारो वर्षापासून संतुलन हे कायम राखलं गेलं आहे. हजारो वर्षापासून जे अन्नचक्र आहे हे कायम राखलं गेलं आहे. त्याची कडी ही कधीच पूर्ण झालेली नाही आहे, हे देखील आपण पाहिलं आहे. पाण्याच्या प्रदूषणामुळे त्यात वाढणाऱ्या वनस्पती व जलचरांना धोका होतो. जर जलप्रदूषण झालं तर त्याच्या जलप्रदूषणामुळे पाण्याच्या प्राण्यांना धोका होऊ शकतो. मानवाच्या हस्तक्षेपामुळे ढळत चाललेले पर्यावरणाचे संतुलन हे आपोआपच रोखले जाते, की जर मानवाने जर हस्तक्षेप केला तर साहजिकच पर्यावरणामध्ये काय होऊ शकतो, संतुलन होऊ शकतं, संतुलन ढासळू शकतो आणि ते आपण रोखलं गेलं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे मुलांनो, वनस्पती व प्राणी यांना संरक्षण मिळवण्यासाठी देवराई व राष्ट्रीय उद्याने आणि त्याचप्रमाणे अभयारण्य याची देखील निगा राखणं तितकीच गरजेचे आहे, की प्राण्यांना अभय मिळालं पाहिजे, प्राण्यांना जीवन मिळालं पाहिजे. नुसतेच वनस्पती व प्राणी यांना संरक्षण देखील मिळणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य देखील यांची ही निर्मिती करणं हे गरजेचं आहे. तर अशा प्रकारे या संपूर्ण घटकांचा आपण व्यवस्थितरित्या मुलांना अभ्यास केलेला आहे. आपण व्यवस्थित स्पष्टीकरणाच्या द्वारे चित्राच्या माध्यमातून देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला मुलांना अशा सगळ्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला हा पाठ समजून सांगितला आणि तो तुम्हाला नक्कीच समजला असेल, मला खात्री आहे. पुन्हा भेटूया एका नवीन भागामध्ये, नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.